विधानसभेसाठी महाविकास आघाडीने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे। महाविकास आघाडीचा संभावित फॉर्म्युला एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सर्वाधिक म्हणजेच 100 ते 105 जागांवर लढण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गट 90 ते 95 जागांवर लढणार असल्याची माहिती मिळतेय। त्यानंतर शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे। विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग, मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद आहे, तिथे त्यांना जास्त जागा दिल्या जातील। शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे। तर विधानसभेसाठी महाविकास आघाडीने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत। जुई, आपण पाहतोय महाविकास आघाडीने विधानसभेची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय, तर या संदर्भातील जो संभावित फॉर्म्युला आहे तो एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे। तर यामध्ये निवडणुकीसाठी काँग्रेस सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसेच 90 ते 95 जागांवर शिवसेना, तर 80 ते 85 जागांवर शरद पवार गटाला शक्यता म्हणजे जागा लढवण्यासाठी मिळण्याची शक्यता आहे। तर काय अधिकची माहिती आहे? किरण, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या। जवळपास 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या। यानंतर आता सगळ्यांचं लक्ष आहे विधानसभा निवडणुकीमध्ये, त्यासाठी चाचपणी आता सुरू झालेली आहे। जी संयुक्त पत्रकार परिषद झाली शनिवारी, त्या पत्रकार परिषदेच्या आधी बैठक तिन्ही या महाविकास आघाडीच्या 3 जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांची झाली असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। आणि त्या बैठकीमध्ये एक संभाव्य फॉर्म्युला देखील निश्चित झाल्याचं समजतं। या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस जवळपास 100 ते 100च्या 105च्या जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 90 ते 95 जागा आणि शरद पवार गटाची जी राष्ट्रवादी हा पक्ष आहे 80 ते 85 जागा लढणार अशी शक्यता दिसून येते। मात्र हा केवळ एक टेंटेटिव्ह फॉर्म्युला आहे, निश्चित फॉर्म्युला अजून येणं बाकी आहे। जर आपण संपूर्ण फॉर्म्युला पाहिला आणि त्याची आकडेवारी पाहिली तर मग लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले, 13, विशाल पाटील पकडून 14 असे एकूण खासदार काँग्रेसचे निवडून आले। त्यानंतर खरं तर शरद पवार गटाचे म्हणजे 8 खासदार निवडून आले आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार निवडून आले। मात्र सर्वाधिक जर आपण फॉर्म्युला पाहिला तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सगळ्यात जास्त जागा घेते, त्यानंतर शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी। ज्या वेळेला लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर व्हायचा होता त्यावेळेला वारंवार प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले सांगत होते की मेरिटच्या बेसिसवरती तुम्ही जागा लढवा, म्हणजे ज्याचा जिथे खासदार असेल त्यालाच तिथे पुन्हा खासदारकी मिळावी। हाच फॉर्म्युला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत देखील लागू केला जाऊ शकतो, म्हणजे ज्याचा जिथे आमदार आहे तिथे त्याला आमदारकी मिळेल आणि चाचपणी सुरू आहे, म्हणजे ज्याचा आमदार नसेलही त्या विधानसभेमध्ये पण त्याची ताकद जास्त असेल तरी देखील त्याला तिथे जागा मिळावी अशी आग्रहीची विनंती ह्या फॉर्म्युलामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे निश्चितच येत्या 4 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका लागणार आहेत। या 4 महिन्यांमध्ये हे तिन्ही पक्ष मिळून नेमका काय निर्णय घेत आहेत आणि कोणाच्या वाट्याला किती जागा मिळत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। किरण, अगदीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।